तामिळनाडूमधल्या सत्ता स्थापनेसंबंधात एक मोठी घडामोड घडली आहे। अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 जणांना पुद्दुचेरीमध्ये नेण्यात आले। तामिळनाडूमधल्या सत्ता स्थापनेसंदर्भातली ही मोठी घडामोड। 47 पैकी 28 आमदारांना पुद्दुचेरीमध्ये नेले गेले, तर माजी मंत्री सी.व्ही. षण्मुगमांच्या नेतृत्वाखाली हे आमदार एकवटलेले आहेत। वरिष्ठ नेते ओ.एस. मणियन आणि थलावई सुंदरम हे देखील त्यांच्या सोबत आहेत। तामिळनाडूच्या राजकारणात रिसॉर्ट पॉलिटिक्स आता सुरू झालंय। डीएमके पक्षातील 47 पैकी 28 आमदारांना रिसॉर्टवर ठेवलं गेले। पुद्दुचेरीच्या एका रिसॉर्टवर या सगळ्या आमदारांना ठेवलं गेले, तर एआयडीएमके या पक्षात फूट पडण्याच्या चर्चा सुरू असतानाच या सगळ्या आमदारांना एकत्र ठेवल्यानंतर यावर जवळपास शिक्कामोर्तब होतो की काय असंच म्हणावं लागेल। एआयडीएमकेमधील 30हून अधिक आमदार पक्षातून बाहेर पडून विजय यांना आपला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चा सुरू आहे, त्यामुळे पक्षाकडून खबरदारी घेतली जाते। माजी मंत्री सी.व्ही. षण्मुगम, ओ.एस. मणियन, थलावाई हे अण्णा द्रमुकचे वरिष्ठ नेते आहेत आणि ते देखील या आमदारांच्या सोबत आहेत।